फोन आहे आला बा नेमकंच. हॅलो. अहो हा येतोय मी, निघलोय तिकडच निघलोय. मला सांगा सरपंचाने गावातले कोणाला पाणी सुटलं की नाही, कोणाला लाईट आहे की नाही, कुठे रस्त्याची कामं चाललेली आहेत हे बघायचं का? हेच उद्योग. कोणाची बायको पळून गेली, कोणाचा नवरा पळून गेला. आता तुमचा गडी काय झालं गाड्याचं? मेजॉरिटी गडी दिला होता बर, आणि मग काय केलं? बर सांगा, तिथं आल्यावर सांगा. आलोय लगेच मी. ते काय निघलो लगेच. ठीक आहे. काय खुदबेत आहेत कोणाचे. अयो लय लागले पायाला. अगाय अयो पायच उचला ना आता. ती सासरा तिच्या संग बोलून द्याय ना, गप्पा मारून द्याय ना, काहीच करून द्याय ना. सरपंचाला फोन केलाय मला, येते सरपंच. पण आता सुनील पारे असं नव्हते बा, काम मारण्यात सांगत आहे, काठीने आणते. म्हाताऱ्याची गमतच करतो. अयो अगाय आता काय करू? दवाखान्यात न्यायला नाही कोणी. मला पाय जाता यायचं नाही. म्हातारा दवाखान्यात न्यायचं नाही मला. सरपंच येते त्यांच्याच गाडीत जाता येईल दवाखान्यात. अयो 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 पाय चोचला नाही आता. सुचला काय? अयो रानडोकरोस काय लावतात मारण्याचे जोरात धडक दिली त्या रानडोकरांनी. अयो 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 अगाय अयो काय रे? अयो लय पाय दुखायला लागलाय. एवढा पाय चोचला ना, लय सुजलाय. अयो हा रे. अयो एवढा काय वाटत नाही, पण थोडा चोळीता का? हा मी लवकर माझ्या सासऱ्याच्या पायाला हात लावित नाही. टोले टाकले तर जमलं सासऱ्याने पायावर, म्हणूनच सुजलाय पाय. हा ना? अयो अगाय काय मलम बिलम लावला होता का रे? लय मलम चोळाय. बाम दिला होता मी. बाम दिलता? हा मग कधी? रात्री सासऱ्या जाऊ दिला होता ना झेंडू बाम. दिला का त्याने सासऱ्याने? माझ्याकडे दिलाच नाही. नाही? अयो अगाय बरं चोळीन काय? पाय चोळीन चोळा ना थोडा पाय. अयो हा मग पाय चोळा ना म्हणून. ते सरपंच येणार आहेत बरोबर, मग त्यांच्या समोर पाय चोळीन मी. नाही तसं बी सरपंच येऊ राहिले. ते सुनील पारी लय जपायच्या मला. परत तर तुम्ही त्रास दिलात, मी त्यांच्याकडे आहे ना. गेला तरी मला काय फरक. तू येऊन जाऊन आम्हाला नुसतं धमकी देतो. थोडं डोकं दाबा ना, लय दुखत आहे. ओरडून नरड दाबीन मी. अयो नरड नको. बरं ते जाऊ दे. सरपंच येणार आहे, त्यांना सांगन मी तुला त्यांच्या गाडीत घेऊन जायला. ते जातीन घेऊन. सरकारी दवाखान्यात. सरकारी नसतं बघ, खाजगी दवाखान्यात जात असतो मी. अरे आज रविवार आहे, ते बंद आहे. सरकारी कसं 24 घंटे चालू राहतं. तुमचा सासरा कुठे येतो? ते आहे ना बसले दारात. हा त्याला बी सरपंच संग इकडे घेऊन या, मग त्याला दवाखान्यात नेऊ सासऱ्याला. का बरं? ऍडमिटच करतो कायमचं. अयो एवढे जोरात टोले टाकत का? तू वागतोस कशाला तसं? तुमच्या संग वागत, त्या संग थोडं वागत आहे. अरे काय बोलतो? तुला लाज आहे रे? हा येऊन तिकडेच येतो का? हा का आतल्या गाठीचा आहे? अयो कुठे आतली गाठ? नाड्यात असते ना. अरे तेव्हा सरपंच आला. अयो सरपंचाची गाडी आली रे देवा, त्यामुळे मी गाडी होईल रे. अयो इकडे बसतो का येतो? कुठं नाही, मी नाही येत, मी बरा येतच. मग मला दवाखान्यात जायचं नाही का? मग मला हाताला धरून घेता का? मरणात. मालकीन इकडे मागे या, इकडे ना. काय रे? खाली बसा. आता काय? मी तुमच्या सासऱ्यावर पोलीस कंप्लेंट करणार आहे. मा सासऱ्यावर? हा मग हाणलंयच मला तेवढं. अरे साक्षाल तुम्ही तर तुमच्या समोर हाणलंय मी सासऱ्याने. अरे काय बोल राहिलो, तुला भान आहे का? मग सरपंचालाच मा सासऱ्याने बोलवेली. चल तू आता लय गप्पा हानीत बसतो. एकदा बसला का बसला, तुला फक्त निमित्त पाहिजे. बर येणार आहे का? म्हणजे तुला सांगतो ना आले म्हणून. चल पाटकुळी घ्या मग मला तिकडं. आता पडला तिकडं बसला असतो पाटकुळी. कुठं बसले? अरे अयो कुठं बसा? अहो सरपंच तुम्हीच आले का इकडे? अयो मला यांनी फोन करून फार बेजार केलंय. फोन मला ये इथं बसलाय ते. उठा ना पण, ऐका ना पण. काय लागलं रे? मला यांनी ना लय मारलं यांच्या सासऱ्याने, त्या म्हाताऱ्याने. म्हातारा टोले टाकीत आहे. याला मारलंच नाही आपण. मारलंच नाही. नाही कुणाकडे गटर मालकीन बाई समोर विचारा. माझ्या सासऱ्याने काही याच्यावर हात उचलेला नाही. हे नारी का मग काही बडबडत आहे. हे दोघं बी खोटवाले. हे डाव्या पायाला सुजला. हे बघा हाय का? अयो 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 लय बेकार होत. सरपंच आधी मला हा पाय म्हणला आणि आता तुम्हाला तो पाय दाखवू राहिला. डावाच म्हणलो तुम्ही, तुम्हाला ऐकायला बदल झाला असं ना. अयो
योय ना असा पळत होता काय त्याचे त्यांचं पळवलं पळत जब ते गटर आहे ना ते त्याच्यात जाऊन पडलं बरं. आणि नाव माझं सांगतो यांनी मला लय आणलं. खोटं बोलतात हे सगळं लय आणलंय ना मला लय बरं ते जाऊ द्या सरपंच. आता तुम्हाला माहिती रानडुकर चावली नुसते वावरात हिंडा ते काय त्यांचं किती नुकसान केलं आमच्या बाजूच्यांचं. हा. त्याला काल काय म्हणले मी पाहिलं आता माझी जमीन पलीकडून हा याला काय म्हणले आपल्या वावरात सोयाबीन लावले पाय बाजावून रानडुकर घुसत काय त्यांच्या मागं पाय लावलं तर एवढं त्यांना जाऊन धडकले त्याच्याने याचा पाय दुखत. खोटं बोलत आहेत खरं सांगा या म्हातारीने मला का बघ या काठीने हाणलं का नाही किती जीव लायतो तुला अयो, तू सरपंचासमोर खोटं बोलत येते कशाला बोलू? सरपंच लय टोले टाकले ते म्हातार लय आणलं. दोन म्हणजे आम्ही खोटे आणि तू खरा काय त्या कामाला पाहिलं का सरपंच. हे बघा हे पाहिलंय ना भाण्या कुणीकडं पारीकडं होता व्हायचं असं त्याची सारखं भांडण आज ते काम सोडलं आणि तुमच्याकडे कामाला आला. आता गंमत अशी आहे की बा तुम्हाला जर पटत असलं तर ठेवा बरं दवाखान्यात जायचं का? येतो का? दवाखाना हे म्हणते सिव्हिलला कसं काय खाजगी दवाखान्यात जावं लागलं लय खर्च मला. हॉटेल म्हणजे मला याला ठेवायचंच नाही. तुम्हाला जर याच्या साळे सांगितल्या ना तुम्ही याला एवढा तुडावशाल ना का प्रमाणापेक्षा दवाखान्यात जायचं आणि पोलीस कंप्लेंट करायची म्हाताऱ्यावर. हा तसं पाहिलं गेलं तर मीच याच्यावर केस करीन. तुला कुठं जगतंय ना? मुक्का मारेल. अयो लय नाही नाही लय जोरात आहे. अयो नको 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 अयो नको नको अयो अयो उचलत नाही तो. बरं, तर दवाखान्यात जाऊ आपण. चल, आता जाऊ दे. ते- तुला ऍडमिट करू पैसे मी हा आणि पोलीस कंप्लेंट करायची. मेजरला मी सांगितलं मेजरने दीड दिला होता ना तो. हा तो मला म्हणतो मग हात पाय चोळून द्या डोकं चोळून द्या. आता मी हे काम करू का याचे. होय रे, तुला लागलेलं जाऊ दे मरू दे तिकडे. मग यांच्याकडे यांनी म्हातारे आणलं म्हणल्यावर मग मालकीनीचं काम आहे ना. आणि ते जाऊ द्या सरपंच. आता तुम्हाला खरं खरं सांगते काय ते. काय तेव्हा माझ्या सासऱ्याने मारलं जरी ना तरी त्याला ना या कारणाने मारेले हा माझ्या वाईट नजर ठेवतो सारखा ना अंगलट येतो. कशा ठेवता याला गडी म्हणून? ठेवायचंच नव्हता म्हणून तुम्हाला बोलावले काय ते खरं सांगायला. आणि तुम्हाला माहिती का काल आहे ना बाय आहे ना कांद्याचं रोप काढायला गेलं होतं त्याला वावर भरायला लागलं होतं त्यांनी भरलं खरंय. मग यांनी याचं काम केलं ना मग याचं काय काम आलं असं म्हणायचं माझ्याशी लग्न करा डायरेक्ट माझा मी आधी काय म्हणलं एखादी पोरगी बघा. नाही नाही मी कुठून पोरगी घेऊ म्हणलं मग तुमचा नवरा नाही तर कर लग्न मग काय चुकलं. मी सुनीला पाहिलं म्हणत नव्हतो का असं. तिचं लग्न झालेलं आहे नवरा तिचा नोकरीला आहे असं बोलतेत का? सासरा नाही. तुला आहे ना तू कामाला ठेवण्याच्या लायकी ठेवायचं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं. आता तुम्ही याचं पाहा नाही काय ना. फोन वाजतोय. हॅलो हा काक्या बोल ना. काय रानडुकरांनी धडक दिली तुला कधी आणि कोण कोण होतं किती जण आली दिली? भाण्यागडी तुम्हाला दोघाला बर. आणि मग किती लागले तुला? थोडं लागलं आणि भाण्याला त्याला लागलं का? बर 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 बरं झालं मला फोन केला. दवाखान्यात गेलता का? हा बर 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 ये जाऊन दवाखान्यात जाऊन ये. चालतंय चालतंय ठीक आहे ठीक आहे. हा अरे हा रानडुकराचा करतो बंदोबस्त तुम्हीच कंपाऊंड करून घ्या. आता त्याचा काय बंदोबस्त रानडुकर सरपंचाने काही काम करायचे का? रानडुकर कसे काय मी काय वळीत बसू का रानडुकर रात्रीचे? हा कंपाऊंड करून घ्या कसं पण येडवाकडं. हा हा हे काय हो तुम्ही ना वावराला कंपाऊंड करून घ्या. हा चाल चाल ठेव ठेव घेऊ हा याला काय शेत काय झालं सरपंच काय शेताला काय रानडुकराने धडक दिली त्या काक्याला आणि याला काल. हा ना? अरे आणि माझं नाव सांगतोय काय शेतात लागलं काय हे बोला बघ खरं सांग इकडे हा दिल ती धडक दिल तिथे काक्यान तो होता ना हा. तो आमचा तिकडचा गडी हा हा त्याला आणि याला आणि यांचं माझं नाव सांग पाहिलं का सरपंच किती खोटं बोलतो आणि मला धमकी देत होता तुझ्या सासऱ्याला आता मी जेलमध्ये टाकीतो मला म्हणत होता. असो का? हा अरे जास्त खावा मीठ जास्त करावं नीट हा आणि तू जिथं खातो तिथंच घाण करतो का? लय टोले टाकले होते मला लय तुला राग आला. टाकणार ना त्यांनी सांगितलं ते येईल असं बोलतो सासऱ्याला. कुठे फेडशील हे पाप रे कुठे फेडशील आम्ही लय जीव तुला तर मी लय लहान भावासारखं समजायचे रे. हा अयो. एक काम करा तुम्ही आहे ना दुसरा गडी बघा सरळ या नद्या काढून त्या सुनीकडं पारीकडं त्यांचं याच जमत आहे बरोबर. नाही एक करा आता एवढ्या राहू द्या आता आपण त्याला एवढ्या ठोम आमच्याकडे कामाला एक तर गडी भेटत नाही लवकर. बर राहू द्या बघू आपण सुधारायचं काम करू त्याला थोडं. मी काठीने काय आणलं म्हणते होतं. नाही मग सरपंच बघल ते ऐका ना मामनजी तुम्ही ना याच्या आधी कान खडसवून जा तरच याला मी ठेवी निडा आता. बर एक काम कर सुईने काम कर नाटक करू नको. हा या पूर्वीला काही म्हणू नको. नाही, नाही. आलं का लक्षात? हा पोरगी काही लग्न झालेलं आहे ना. मग ती पण आम्हाला पुरे सारखीच ना. आलं का लक्षात? पाहिलं, तुला चांगलं. एवढ्या पंचायतीचं करायचं काय आपलं कामाशी काम करायचं. सरपंच तुम्हाला पहिल्यापासून माहिती ना मी चौकाशी लय करतो.
अरे चौकशी करतो पण नाकच गप्पा नाकच वेळ वाया घालतो ना तू. चौकशा करतो आणि मारलंय का तो हा त्याच्यामुळे असं होतं. हे बघ इथं या ठिकाणी यांच्या घरी व्यवस्थित राहायचं हा? आणि कुदबे करायचे जर असते लगेच नाही, निघायचं. राहतो. आणि मला ना चक्कर दिलं ना माझे 4 कामं झाले असते. मला एक मिटिंग आहे माहितीये का तेवढं सांगा ना पोरगी बघायची म्हणला यांना इकडं मी पोर इकडं पाहू का? हा पोरगी बघा एक लग्नाला सासऱ्याला सांग मला माहिती की तिच्याकडे हा बोट का मग तिच्याकडे हा, नाही. मालकीन बाईची सवय लागली सरपंच त्यांना समोर. पहिलं सुनीला आणि पारीला सासर नव्हता मग मग आता त्यांचं तुम्ही आहे ना, बोलायचं मी डायरेक्ट आता मी आहे नाही मला तुम्हालाच म्हणत माझ्या आहे मी संगच बोलायचं काही बी असलं तर हा. एक काम करा येडी वागली पोरगी असते त्याला बघा ना. आहे, आहे, आहे. पाहतो म्हणजे मी. तुम्हाला पण काय होईल माहितीये का हा. 2चे 4 झाले का 4 हात काम करते हा, ते हा? बी मग- आणि चला जाऊ द्या मला मिटिंग आहे माझं meeting. आणि परत अशी कुदबे करू नको नाही, नाही. आलं का लक्षात मी काय म्हणते सरपंच, तुम्ही कामाशी चहा काम वगैरे कर. घ्या. हा, चला नाही नको कामावर चहा चांगलं नको. काम करी जायचं. चहा नको, चहा नको. मला आहे ना मिटिंग पाण्या व्यवस्थित राहा. आयो. लवकर. आय, आय, आय. कशाचं काय? आयो. कशाचं काय? जाय. अरे